आता लाडकी बहिणींना एक खुशखबर आहे की आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि कोणाची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांनी कमेंट करून सांगा की कोणाची के-वाय-सी झाली आहे आणि कोणाची नाही झाली आहे. आणि खुशखबर काय आहे ती सांगायच्या अगोदर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना पाठवा. तर खुशखबर काय आहे की आता मला एक कमेंट आलतं, जे कस्टमर आता जे माझे आहेत, हे जे यूट्यूब फॅमिली जी माझी आहे त्यामध्ये एक कमेंट होतं एक लेडीजचा. त्यांचं नाव आहे रेश्मा म्हणून आणि सरनेम तर नव्हतं, त्यामध्ये नंबर होतं काय तर रेश्मा म्हणून होतं. त्यांचं कमेंट होतं, ते कमेंट त्यांच्या बाबतीत मी ते आन्सर तुम्हाला देऊ शकतो, त्याच्या बाबतीत देतो म्हणजे सगळ्यांना कळेल. आणि त्यांचं कमेंट एक म्हणजे एक चांगलं कमेंट होता की ते सगळ्यांना साठी चांगलं होईल. तर ते कमेंट काय होतं त्यांचं की आमची ई-के-वाय-सी अगोदर एकदा पहिलं ज्यावेळी चालू झालं तर त्यावेळी सक्सेसफुल ई-के-वाय-सी झालेली आहे. त्यानंतरनं ई-के-वाय-सी चालू जे झाली त्यानंतरनं त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही. आणि आत्ता जे दुरुस्ती जी येत आहे यादी, जे यादीत दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही आहे तर त्यामध्ये त्यांचं नाव दुरुस्ती यादीमध्ये नाही म्हणून असं दाखवतंय. तर त्यांचं म्हणणं काय होतं की असं जे दाखवतंय तर आम्ही काय समजायचं, आम्हाला पैसे येणार काय नाही येणार, आणि नोव्हेंबर डिसेंबरचे त्यांना पैसे आले नाही. तर हे भरपूर जणांचं हे असं प्रॉब्लेम असणार, सेम तुमच्यामधले भरपूर जणांचा प्रॉब्लेम असणार. तर हे म्हणून मी हे कमेंटबद्दल आन्सर देतोय. आणि तुमचं जर असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, त्याचा आन्सर तर तुम्हाला मी देणारच आहे. तर हे जे प्रॉब्लेम आहे, जरी आता गव्हर्नमेंटकडनं एक निर्णय आलेला आहे की जरी एकदा जरी ई-के-वाय-सी झाली असली अगोदर आणि त्यानंतरनं त्यांना पैसे नोव्हेंबर डिसेंबरचे पण आले नसेल किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल आणि आता दुरुस्ती यादीमध्ये पण त्यांचं नाव दाखवत नाहीये तर त्यांना काही सुद्धा आता काय करायला लागणार नाही. त्यांना पाठीमागचे जे राहिलेले पैसे जे आहेत नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि हे जानेवारीचे, हे 4,500 रुपये, हे सगळे 4,500 रुपये त्यांना पैसे येणार. फक्त ह्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे की ते जे पैसे येणार आहेत ह्यामध्ये त्यांनी कसं म्हणतात की आता एकतर ह्या जानेवारी महिन्यामध्ये, हे जानेवारी महिन्याची हे आता, आणि डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे, हे फेब्रुवारी महिन्यामध्ये, ह्या महिन्यामध्ये पैसे एकतर पूर्ण 4,500 रुपये येईल, नाहीतर त्यांना फक्त ह्या महिन्याचे 1,500 रुपये येणार. आणि पाठीमागचे जे राहिलेले पैसे आहेत तर ते कदाचित पुढं मार्च महिन्यामध्ये त्यांना येऊ शकतात. तर आता ह्यामध्ये हे एकतर क्वेश्चन त्यांचं सॉल्व्ह झालं, जे मला कमेंट आलं त्या बाबतीत त्यांचं आन्सर हे सॉल्व्ह झालं की बाबा त्यांचं आता त्यांना काही करायला लागणार नाही. त्यांना जे पैसे पाठीमागचे जे राहिलेले आहेत ते एकत्रित त्यांना पैसे येणार. काही सुद्धा असू दे, गव्हर्नमेंटचा तर हे निर्णय आहे तर पैसे येणार. राहिली आता जी गोष्ट आहे की ई-के-वाय-सी ज्यांची झाली नाही त्यांनी काय करावे. त्यांचं प्रॉब्लेम जे आहे, ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी जे आहे की तुम्ही एकतर अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म द्या. आणि भरपूर जणांचं असं आन्सर येत आहे, आता एक कमेंट येत आहेत की आमच्याकडे अंगणवाडी सेविका जे आहेत फॉर्म घेत नाही आहेत. आता भरपूर जण असे आहेत की आता आमच्या ठिकाणी जे बघितले तर आता हे सांगली जिल्हा, तर आमच्या इथं ठिकाणी बघितले तर अंगणवाडी सेविका फॉर्म घेत आहेत, बाकीच्या ठिकाणी एक एक ठिकाणी फॉर्म घेत नाही आहेत. तर त्यांनी करणार काय. तर त्यांच्यासाठी आता गव्हर्नमेंट एक निर्णय तर त्यांनी सांगितलेला आहे की दुरुस्ती यादीमध्ये पण त्यांचं नाव नाही आहे आणि ई-के-वाय-सी पण झालीच नाही आहे. तर त्यांच्यासाठी लवकरात लवकर त्यांनी एक पोर्टल चालू करणार आहे. जरी ते पोर्टल चालू केले तर तुमचं ते ई-के-वाय-सी त्या बाबतीत होऊन जाणार. आणि या बाबतीत जर काय अपडेट आली तर ते मी त्या बाबतीत तुम्हाला अपडेट देईन. तर अशा नवीन नवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की आन्सर देणार. आणि ज्यांचं कमेंट जे एकदम चांगलं असेल, जे माहिती देण्यासारखं असेल तर त्यांचं मी पुढच्या वेळेपासून त्यांचं कमेंट हायलाईट करून व्हिडिओमध्ये त्यांचं नाव हे करून म्हणजे हायलाईट करून मी त्यांचा आन्सर पण पूर्ण सगळ्यांना देईन. आपल्या चॅनलला म्हणून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.